नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज अतिशय गंभीर असा विषय घेऊन मी आलो आहे। आपल्याला माहिती आहे की नगर शहरामध्ये दहशत कोणाची। नेहमीच आपण ऐकतो की नगर शहर हे दहशतमुक्त व्हायला पाहिजे, भयमुक्त व्हायला पाहिजे, हे राजकारणी नेहमी या घोषणा देत असतात। परंतु नगर शहर हे दहशतमुक्त करण्यामध्ये कुठेतरी ते अपयशी होताना दिसत आहे। नेमकी नगर शहरामध्ये दहशत कोणाची, तर नगर शहरामध्ये दहशत आहे कुत्र्यांची। काल एक छोट्याशा 2.5 वर्षाच्या बालकावरती अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे ती की त्या ठिकाणी त्या मुलावरती कुत्र्याने हल्ला केला, 4-5 कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो आयुष नावाचा 2.5 वर्षाचा मुलगा हा गंभीररित्या जखमी झाला। त्याच्या डोक्यावरती अतिशय मोठे असे जखमा झाल्या होत्या, खोलवर जखमा झाल्या होत्या आणि ज्यावेळेस त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा रक्तस्राव हा मोठ्या प्रमाणामध्ये चालू होता आणि त्या ठिकाणच्या तज्ञ डॉक्टरांनी त्याला पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला। 108 या रुग्णवाहिकेतून तो मुलगा पुण्याला जात असताना सुरू येतेच रस्त्यातच तो मृत पावला। अतिशय दुर्दैवी अशी घटना झाली। ही घटना पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असणारे आमचे कॅमेरामन असतील, रिपोर्टर असतील, त्यांच्या मनाला सुद्धा खूप मोठ्या वेदना झाल्या। एवढंच नाही तर नगरमधील जी जनता आहे, जे सर्वसामान्य लोक आहे, त्या सर्वांना एक हळहळ वाटली। कारण हा जो आयुष आहे तो एका माऊलीची आशा होती। या आयुषचे वडील हे 2 वर्षापूर्वी मृत झाले होते आणि ह्या माऊलीला हा एकुलता एक मुलगा तिच्या जीवनाचा सहारा होता। या घटनेवर काही प्रश्न एटीव्ही न्यूजला पडलेले आहेत, ते आपण पाहूया। उद्या काय म्हणजे आमच्या घरातल्यांची कोणाची व्हायची वाट बघता काय पत्र मैं नहीं जी सकती, मैं भी मर जाऊंगी। मनपा प्रशासन ऐकलत ना या माऊलीचा आक्रोश। काय दोष होता या 3 वर्षाच्या आयुषचा? काय दोष होता या माऊलीचा? या ठेकेदारावर कारवाई करणार? ठेकेदाराला कोणाचा आहे आशीर्वाद? 2 लाखांची मदत जाहीर करून जबाबदारी संपली का? का होत आहे पुन्हा पुन्हा नागरिकांवर हल्ले? उत्तर द्या साहेब, उत्तर द्या। नेमकं दोषी कोण? दोषींवर कारवाई होणार का? कारवाई काय करणार? या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार का? अशी एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नेमकं काल काय घडलं ते आपण पाहूया। माणसं मेलेत,
उद्या काय म्हणजे आमच्या घरातल्यांची कोणाची व्हायची वाट बघता काय तुम्ही? ते दिलं लिहून द्या तिचं पत्र. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. शहरातील मंगलगेट जवळील एसटी कॉलनी परिसरात ही घटना घडली. उपचारासाठी पुण्यात नेत असताना प्रवासातच शिरूरजवळ या बालकाने प्राण सोडले. या घटनेमुळे शहरात महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आयुष दिलखुश प्रजापती असे या बालकाचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की आयुष हा शुक्रवारी सकाळी 9च्या सुमारास घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी तेथे आलेल्या 5 ते 6 मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या डोक्याच्या भागाचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले. त्यामुळे डोक्यात खोलवर जखमा होऊन मोठा रक्तस्राव झाला. या बालकाचा आक्रोश ऐकून परिसरातील नरेश चव्हाण, अरुण झेंडे आणि नागरिकांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. गंभीर जखमी आयुषला तातडीने जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र डोक्यात खोलवर जखमा झाल्याने त्याच्यावर मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणे आवश्यक असल्याने त्यास तातडीने 108 रुग्णवाहिकेतून पुण्याच्या ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र डोक्यात खोलवर जखमांमुळे जास्त रक्तस्राव झाल्याने प्रवासातच शिरूरजवळ त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला ससून रुग्णालयात नेण्यात आला. आयुष हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे 2 वर्षांपूर्वीच निधन झालेले असल्याने त्याच्या आईसाठी तो एकमेव आधार होता. मात्र हा आधारही आता नाहीसा झाल्याने शहरात आणि परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काल ज्या आमच्या भागामध्ये एक लहान बाळाला 4 कुत्र्यांनी त्याचे अक्षरशः लचके तोडले. त्या ठिकाणी आजूबाजूला कोणी नसताना त्या कुत्र्याने त्याच्यावर हमला केला आणि त्याच्यानंतर काही वेळानंतर आम्ही तिथं पोहोचलो. तोपर्यंत त्याने बरंचसं त्याचा शरीराच्या भागाचे तुकडे केले. त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेलं. तिथं त्याची प्रकृती अस्थिरच होती. मग त्याला पुण्याला हलवण्याचा प्रयत्न केले आम्ही आणि ते पुण्याला हलवलं. त्याच्यानंतर हे जे काही झालं, ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त मांस मच्छी विकणारे लोकांची दुकानं, त्या दुकानाशी आम्हाला काही घेणं नाही. परंतु ते जे राहिलेलं मांस मच्छी जे टाकल्या जातं ते कुत्र्यांना त्याची सवय लागली. कुत्र्यांना सवय लागली ती मांस मच्छी खाण्याची आणि फक्त त्याच कारणामुळं या कुत्र्यांना माणसावर सुद्धा धावण्याची सवय लागली. आणि याला जबाबदार आहे महानगरपालिका. हे महानगरपालिकेने या दुकानाचे लायसन्स चेक करणे आणि साफसफाईकडे लक्ष देणे. विशेषतः करून ह्या मंगलगेट भागात मटणाचे दुकानच जास्त आहे. त्याचे एक स्वच्छतेचा प्रयत्न करणे. आणि दुसरी गोष्ट, आता हे जो लहान बाळ वारलं त्याच्या आईला वडील तर वारलेले बिचारायचे, पण त्याच्या घरच्या लोकांना महानगरपालिकेने योग्य ते नुकसान भरपाई देणे आणि जो महानगरपालिकेचे अधिकारी आहे जो डॉक्टर बोरगे त्यांच्या संदर्भात आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा दाखल व्हावाच हे या भागातल्या नागरिकांची इच्छा आहे. काल ज्या प्रकारे मंगलगेट या परिसरामध्ये एसटी कॉलनी भागामध्ये आयुष प्रजापती एक 3 वर्षाचा जे चिमुकल्यांचा जीव गेलेला आहे कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे, अजूनसुद्धा प्रशासन
काही जागा होत नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी याच भागामध्ये एक गाईचा वासरू कुत्र्यांनी फाडलं होतं. त्याला आम्ही वेळोवेळी त्याचा उपचार करून महापालिकेला विनंतीसुद्धा केली होती, निवेदनसुद्धा दिलं होतं की या भागातले कुत्रे तुम्ही धरा. हे कुत्रे धरणारे जे व्यक्ती आहे, जे कोणी याच्या मागं जे कोणी ठेकेदार आहे, हे ठेकेदारांचं नेमकं गोड बांगड काय आहे हे आत्तापर्यंत काही कळलेलं नाही. या संबंधित जे कोणी अधिकारी आहे ते सुद्धा कुठल्याही प्रकारचं गांभीर्यता देखील दाखवत नाही आहे. आणि या भागातले सर्व नागरिक त्यांनी महानगरपालिकेमध्ये काल जाऊन संताप व्यक्त केलं. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वेळोवेळी याच्यामध्ये आंदोलन करण्यात आलं, वेळोवेळी निवेदन देण्यात आलं, तरीसुद्धा हे प्रशासन अजूनसुद्धा जागा होत नाही. आता या ठिकाणी आम्ही भेट दिली. ते कुत्रे ज्यांनी काल ते चिमुकल्यांचं बिचाऱ्याचं जीव घेतलं, ते कुत्रे अजूनही त्या ठिकाणी उपस्थित आहे. अजूनसुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. नेमकं आम्ही शहरात राहतोय की जंगलात राहतोय हे मला नेमके हे प्रश्न आमच्या सर्वांसमोर पडलेला आहे. आतापर्यंत ह्या मोकाट कुत्र्यामुळे 3 जीव गेलेले आहे. एक साविडीमधला मागच्या 2 वर्षापूर्वी मुकुंदनगरमध्ये आणि आता ह्या मंगलगेट भागामध्ये. या भागातले प्रतिनिधीसुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. अजून किती त्यांना जीव पाहिजे याचं उत्तर ते प्रशासनाने द्यावं. अजून किती आम्ही वाढ बघायची, किती नागरिकांनी हे त्रास सहन करायचं, हे अजिबात आम्ही खपून घेणार नाही. म्हणजे माणसाचा जीव एवढा स्वस्त झालेला आहे का? एक 3 वर्षाचं चिमुकल्याची ह्यांना हे प्रशासनाला क्यू येत नाही. म्हणजे हे किती निंदनीय, अतिशय चुकीची घटना होत आहे. आणि लवकरात लवकर मी अजूनसुद्धा आमचं तुम्ही मरण्याचं वाढ बघू नका. शेवटचं सांगतो, हे प्रशासनाने आजच्या आज जर हे कारवाई जर राबवली नाही, हे जर केलं नाही, तर अजून कुठल्याही क्षणी पुन्हा एक तीव्र आंदोलन या महानगरपालिकेमध्ये आम्ही छेडणार आहोत. आज अहमदनगर शहर में इतनी मोटी घटना होने के बावजूद भी यहाँ पर कल इतने लोग जमे थे, इतनी भीड़ हो गई थी, शहर का माहौल इतना ख़राब हुआ था कि एक छोटे 2.5 से 3 साल के बच्चों को कुछ आवारा कुत्तों ने बेरहमी से बिल्कुल इतने बुरी तरह से उसको चीर कर मार डाला कि जिसका हिसाब नहीं. उसके बावजूद भी महानगर पालिका अभी भी सोई हुई है. आज कल मोर्चा ले जाने के बावजूद भी आज एक भी महानगर पालिका कर्मचारी कोटला झोपड़पट्टी या इस वार्ड में नहीं आया. मेरा ये कहने का मतलब ये है कि इन आवारे कुत्तों का क्या करना है. महानगर पालिका इनको इंसानों को मारने भी नहीं दे रही है और खुद भी उनको पकड़ के नहीं ले जा रही है. इसके आगे एक बच्चा आज गया है, इसके आगे और भी ये घटना हो सकती है. तो मेरी रिक्वेस्ट है कि महानगर पालिका ने तुरंत ही इन पर कार्रवाई करना. अगर ये महानगर पालिका अगर इन कुत्तों पर कार्रवाई नहीं करेंगी तो हमें अगला कदम फिर मोर्चे के रूप में महानगर पालिका में जाना पड़ेगा. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याने राष्ट्रवादीने महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले. यास जबाबदार संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनपावर मोर्चा काढून अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना धारेवर धरले. वारंवार आंदोलने आणि मोर्चे काढून देखील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून उपाययोजना न झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. आरोग्य अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारसकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काल एसटी कॉलनी येथे 3 वर्षाच्या आयुष प्रजापती या मुलाला मोकाट कुत्र्याने जो चावा घेतला त्या दुर्घटनेत त्या मुलाचा मृत्यू झाला. अत्यंत निंदनीय अशी गोष्ट नगर शहरात आता हा 3रा बळी गेला आहे. पण प्रशासनाला कोणती जाग येत नाही आहे. वेळोवेळी राष्ट्रवादीने पाठपुरावा करून मोकाट जनावरांना पकडण्यासाठी किंवा कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यासाठी वेळोवेळी त्या ठिकाणी मोर्चे आंदोलनही केले. पण प्रशासन
त्यांच्या एक मुगरूर प्रवृत्तीवर ठाम आहे, जो त्यात संबंधित अधिकारी असतील, आरोग्य विभाग त्यात प्रामुख्याने दोषी आहे। आरोग्य विभागाचे त्यात बोरगे डॉक्टर असतील, पैठणकर असतील, यांना काल आयुक्तांना भेटून यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना त्वरित बडतप करावा असं या ठिकाणी आम्ही आयुक्तांना काल मागणी केली। तसं एकंदरीत पाहता अशा तीव्र भावना त्या परिसरातील नागरिकांच्या होत्या की अत्यंत म्हणजे त्या आम्ही घरी गेलो त्या मुलाच्या घरी, तर त्या ठिकाणी आम्हाला कळालं की त्याच्या वडिलांचं 2 वर्षापूर्वीच मृत्यू झाला। म्हणजे एकूण ते एक मुलगा त्या घराचा जो वारस होता तो हरपला आहे आणि एक ते त्या आईचा आधार गेल्यामुळे ती आई एकदम व्याकुळ पद्धतीने रडत होती। असे या म्हणजे दुर्घटनेचं अत्यंत वाईट वाटतंय की त्यावरती म्हणजे काय बोलावं आणि काय नाही। म्हणजे अधिकाऱ्यांचा जो मुगरूरपणा आहे तो कुणीतरी उतरवला पाहिजे, जो त्यांना वाटतं की आम्हाला कसलीही भीती नाही, आमचं कुणी काही करत नाही आणि आम्ही आमच्या ह्याच्यातच चालणार, अशी जी पद्धत ज्या अधिकाऱ्यांनी लावली त्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना त्वरित बडतप केलं पाहिजे व त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहे सर्व राष्ट्रवादी। प्रभाग क्रमांक 10 मध्ये एका वर्षातील ही दुसरी घटना आहे। 6 महिन्यांपूर्वी या भागातच भटक्या कुत्र्यांनी 6 ते 7 नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते। का ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली त्यालाही कारण आहे। मंगलगेट भागात मच्छी मार्केट, मटन व चिकन मार्केट आहे, तसेच मंगळवारचा बाजारही याच ठिकाणी भरतो। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते। या ठिकाणी किमान 2 वेळेस तरी साफसफाई होणे गरजेचे आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे। शहरातील इतर भागातही कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे। सावेडी, पाईपलाईन रोड तसेच सर्जेपुरा ते लालटाकी रस्त्यावर कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे। मनपा प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही। हे आम्ही का बोलत आहोत यालाही कारण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रश्नी वेळोवेळी आंदोलन करूनही प्रशासनाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, त्याचा परिणाम नगरकरांना आज भोगावा लागत आहे। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर। त्याला अटक करण्यात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। झालं 3 माणसं मेलेत, उद्या काय म्हणजे आमच्या घरातल्यांची कोणाची व्हायची वाट बघता काय पत्र या माऊलीला महानगरपालिका काय मदत करणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत बाबासाहेब वाकळे महापौर जे आहेत अहमदनगर महानगरपालिकेचे, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत। महापौर साहेब, आपले ATV न्यूज मध्ये हार्दिक स्वागत। काल जी घटना घडली आपल्याला माहिती आहे, महासभेमध्ये सुद्धा मोठा गोंधळ झाला होता। राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपली व्हिजिट घेतली। नेमकी काय घटना घडली आणि या घटनेकडे आपण कसं पाहतात? कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या घटनेत ज्या बालकाचा मृत्यू झाला ते खरोखर संतापजनक घटना घडलेली आहे। त्या घटनेला आम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि काल लगेच तातडीची बैठक बोलून त्या बैठकीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी तथा आयुक्त महापालिकेत येऊन त्यांनी सुद्धा एक
कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. महापौर साहेब, आपण या पदावरती नवीन आहात हे आम्हाला माहिती आहे. आपण आत्ताच कार्यभार सांभाळला आहे, परंतु अशा घटना वेळोवेळी वारंवार या ठिकाणी होत आहे. तरी सुद्धा प्रशासकीय अधिकारी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. सर्वात महत्वाची जर का आपण गोष्ट पाहिली तर आपण सुद्धा सत्ता काळामध्ये आपल्याकडे पद होता, आपण सभापती होतात आणि त्यावेळेस सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. 6 महिन्यापूर्वी त्याच प्रभागामध्ये 4 ते 5 नागरिक हे कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत. असं असताना देखील प्रशासन या प्रश्नाकडे किंवा सत्ताधारी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही, त्यांना साधी जाग सुद्धा येत नाही. कसं पाहतात तुम्ही या सर्व प्रकरणाकडे? तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही या संदर्भात अत्यंत कडक पावले उचलून जी हिंसक कुत्रे असतील त्यांना पकडण्यासाठी एक वेगळी टीम तयार करून या शहरामध्ये जे पिसाळलेले हिंसक कुत्रे असतील ते पकडण्याची मोहीम उद्या परवापासून लगेच चालू करणार आहे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. अधिकारी कमी असल्यामुळे किंवा काय ते वारंवार कारणं देतात, पण तसं न करता हे त्यामध्ये चांगलं काम करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न. महापौर साहेब, अधिकारी लोक हे लोकप्रतिनिधींचं ऐकत नाही. अनेक बैठकांना काही अधिकारी हे गैरहजर असतात आणि अशा वेळेस जर का आपण पाहिलं तर अशा अधिकाऱ्यांना पाठीशी नेमकं कोण घालतं आणि या पाठीशी घालण्यामागचं कारण काय आहे नेमकं? त्यांना ऐकत नाही असा विषय नाही. अनेक कामं असतात तर ते बाहेरगावी गेले होते, पण त्यांना कलेक्टर साहेबांनी तातडीने बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा करून ते लगेच कारवाई करणार आहे. आणि अधिकारी ऐकत नाही असं नाही, अधिकाऱ्यांना ऐकावंच लागेल. आम्ही काय आमचे घरचे कामं सांगत नाही, जनतेचे कामं सांगत असतो आणि ह्या जनतेचे कामं करताना ते पगार घेतात, त्यामुळं ऐकत नाही असा विषय नाही. त्यांच्याकडून काम चांगल्या पद्धतीचं आम्ही करून घेऊ. बरोबर आहे, अधिकारी ऐकत नाही हा आरोप आमचा नाही. हा आरोप काल नगरसेवकांनी लावलेला आहे आणि कालच नाही, अनेक महासभा आम्ही हँडल केलेल्या, अनेक महासभा आम्ही पाहिलेल्या. त्या महासभेमध्ये देखील आपण पाहिलं की नगरसेवक हे आरोप लावत असतात की अधिकारी हे त्यांचं ऐकत नाही. आता जर का आपण पाहिलं तर या भागामध्ये जो प्रभाग आहे ज्या ठिकाणी ही कालची घटना घडलेली आहे, या ठिकाणी आपण पाहिलं तर मागं सुद्धा ही घटना घडली होती. मागं सुद्धा त्या ठिकाणी 7 ते 8 नागरिक जखमी झाले होते, अनेक लोक हे गंभीर जखमी झाले होते. काय नंतर प्रशासनाने पावलं उचलली, काय सत्ताधाऱ्यांनी पावलं उचलली त्यावेळेस? आता आम्ही कडक पावले उचलणार आहे आणि एक वैदवाडीमधील जे असे तज्ज्ञ म्हणजे त्यांना माहिती बा कुत्रे कसे पकडायचे किंवा हे करायचं अशी तज्ज्ञ लोकांची ते हे करून म्हणजे पकडणारे एक्सपर्ट त्यातले त्यांना नियुक्त करण्याचं आमचं ठरलेलं आहे आणि ते नियुक्त केल्यावर ह्या 4-8 दिवसामध्ये जास्तीत जास्त जे कुत्रे कसे पकडता येईल या संदर्भात कारवाई करण्यात येणार. दोषींवर काय कारवाई होणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार? जर कोणी दोषी असेल तर 100% त्यांना सजाही झालीच पाहिजे, कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. हे नगरकरांच्या जीवाशी खेळण्या टाईप होईल, त्यामुळे कोणालाही पाठीशी घालणं तर लांबच, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आयुषच्या कुटुंबियांना काय मदत महानगरपालिका करणार आहे? आणि त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर ती जी महिला आहे तिचा जो आधार होता, कारण की त्या मुलाचे वडील हे 2 वर्षापूर्वी वारले होते, तिला फक्त आधार तिचा मुलगा होता आणि त्या मुलाकडे बघून ती हे जगत होती. आज तिची परिस्थिती अतिशय खराब आहे. आज तिचा मुलगा हा 2.5 वर्षाचा मुलगा चिमुकला हा गेलेला आहे. काय मदत महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे? कालच 1 लाख रुपये महापालिकेच्या वतीने आम्ही घोषित केलेले आहे आणि ते 1 लाख रुपये आम्ही आणि ठेकेदाराला फोन केला, ते म्हणले 1 लाख, अशी 2 लाख रुपयाची आम्ही मदत तात्काळ त्यांना देणार. धन्यवाद महापौर साहेब. हे होते महापौर बाबासाहेब बागडे यांनी ATV न्यूजशी बोलताना अतिशय रोखठोक असे सांगितलं की जे दोषी अधिकारी असतील, यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई ही होणारच आहे आणि त्याच पद्धतीने त्या कुटुंबियांना 2 लाख रुपयाची मदत महानगरपालिका 1 लाख रुपये आणि 1 लाख रुपये ठेकेदारांकडून देण्यात आली. परंतु माझा एक प्रश्न आहे नगरकरांना की 2 लाख रुपयामध्ये तिचा जो बालक आहे, जो तिचा चिमुकला आहे, तिचा जो मुलगा आहे
तो तिला मिळणार आहे का? कारण की ही झाली आहे आर्थिक मदत, परंतु आज तिचं जीवन ती ज्याच्या जीवावरती जगणार होती तो मुलगाच आज तिचा राहिला नाही. अतिशय दुर्दैवी अशी घटना ही घडलेली आहे. नगरकरांना एक विनंती आहे की आपण नेहमी पाहतो की कुत्र्याच्या बाबतीमध्ये अनेक फोन आम्हाला येतात की या ठिकाणी मोकाट कुत्रे खूप मोठ्या प्रमाणात झाले. साहेब तुम्ही बातमी करा. परंतु ही परिस्थिती आपल्यावरती का आलेली आहे? कारण की आम्हा नगरकरांना सर्व काही सहन करायची सवय लागलेली आहे. कारण की या ठिकाणी आपण पाहतो की रस्ते खराब तरी आम्ही गाड्या तशाच चालवणार, कोणीही आवाज उठवणार नाही. पाणी रात्री अपरात्री आलं तरी चालेल, आवाज कोणी उठवायचा नाही. त्याचबरोबर रस्त्याने रात्री जाताना लाईटी नसतात, आवाज कोणीच उठवायचा नाही. मग आपण ह्यामध्ये किती दोषी आहोत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या घटनेसंदर्भामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी कालची जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी घटना होती. या संदर्भामध्ये राष्ट्रवादीने वेळोवेळी आंदोलन केले होते, काँग्रेसने वेळोवेळी आंदोलन केले होते. त्याचबरोबर सामाजिक संस्था ज्या आहेत, सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी आंदोलन केले होते. तरी प्रशासन हे लक्ष देत नव्हते. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की आमदार संग्रामभाई जगताप यांनी एक 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेवरती मोर्चा नेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की अधिकारी हे ऐकत नाही. अतिशय गंभीर असा त्यांनी आरोप लावला होता. त्या संदर्भामध्ये ते आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत आमदार संग्रामभाई जगताप. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ते फोन लाईनवर आपल्या सोबत आहेत. त्यांना मी स्वागत करतो त्यांचं. आमदार साहेब, आपल्या ATV न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. आमदार साहेब, मला एक सांगा, कालची घटना घडली आहे, या घटनेत 3 वर्षीय चिमुकल्याचा बळी गेलेला आहे. कसं पाहतात तुम्ही या सर्व घटनेकडे? नाही, खरं तर ही घटना अत्यंत म्हणजे दुर्दैवी आहे, निंदनीय आहे की महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असा प्रकार वारंवार नगर शहरामध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच्या पूर्वी पण असे अनेक प्रकार घडलेत, पण सुदैवाने त्याच्यामध्ये कोणाला काही म्हणजे कोणाचं मृत्यू त्यामध्ये झाला नाही. पण काल दुर्दैव असं की एक 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू, नगर शहरामधील एक वस्तीमधल्या बालकाचा मृत्यू झाला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं अनेक वेळेला महानगरपालिकेवरती मोर्चे काढले, आंदोलन केले. कुत्रे अक्षरशः तिथं महानगरपालिकेत कुत्रे देखील काही नागरिक तिथे घेऊन आले, म्हणजे लहान लहान मुलं. पण प्रशासनाला काही याच्यामधून कधी जाग आलेली आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये याच्यामध्ये ठोस उपाययोजना या करणं गरजेचे आहेत. आणि त्या आजपर्यंत त्याच्यामधून अनेक वेळेला प्रयत्न केले, पण ते काम काय फार काळ चालत नाही. त्याच्यामुळं आमची जी मागणी आहे की महानगरपालिकेचे अधिकारी जो काही याच्यामध्ये जबाबदार असतील तर त्याच्यावर कारवाई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून होणं अपेक्षित आहे, की ज्या माध्यमातून अशा घटना घडत असताना यांना जर त्याच्यामध्ये काही वाटत नसेल, त्याचं खबरदारी घेत नसतील किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकडे फार गांभीर्याने पाहत नसतील तर ह्या अधिकारी वर्गावरती कारवाई देखील झाली गेली पाहिजे. त्याच्यामुळं याच्यामध्ये फार म्हणजे कुटुंबातल्या मुलाचा 3 वर्षाच्या मुलाचा जीव जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. शेवटी एखाद्या आपल्या घरातल्या सदस्यावर जर ते एखादं बितलं तर त्या गोष्टी आपल्याला देखील जाणवतात. त्याच्यामुळं या घटनेकडे गांभीर्याने देऊन त्याच्यावरती या अधिकारी वर्गावर कारवाई करणं अपेक्षित आहे. भैया, आपण 8 दिवसापूर्वी एक महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं होतं. महानगरपालिकेमध्ये आंदोलन चालू असताना आपण भाषण केलं होतं, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधलं होतं आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की ह्या ठिकाणी अधिकारी ऐकत नाही. तुम्ही पाठवलेल्या पत्राकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं होतं आणि तुम्ही गंभीर स्वरूपाचे त्यावेळेस आरोप त्या ठिकाणी लावले होते की अधिकारी ह्या ऐकत नाही. मी पाठवलेल्या पत्राला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं नाही. तर आपल्याला असं म्हणायचं होतं का की महानगरपालिकेचे अधिकारी हे आमदाराला सुद्धा त्या ठिकाणी आमदाराचं सुद्धा ऐकत नाही? नाही, अशीच परिस्थिती झालेली आहे. हे कुठल्या भागरुरीमध्ये जात आहेत हे अजून कोणाला कळायला तयार नाही. पण याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही शांत बसणार नाही. याच्यामध्ये त्यांच्यावरती आवाज उठू आणि ह्या अधिकारी वर्गावर सुद्धा दाखल करायची मागणी आम्ही करणार आहेत. भैया, ही जी कालची दुर्दैवी घटना घडली आहे, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना, ह्या गंभीर प्रश्नाकडे किंवा हा गंभीर प्रश्न आपण कसा सोडवणार? नाही, आम्ही तर आता त्याच्यामध्ये आता काल आमच्या पक्षाचे काही प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी जाऊन आंदोलन तिथं केलेलं आहे. आणि त्याच्यावर आता मागणी, कारण की आंदोलन आम्ही जेव्हा सकाळी घटना कळाली त्यावेळेस आमचे लोक गेले आणि त्यांनी मागणी केली की त्याचा खर्च महानगरपालिकेने करावा. पण आता त्या काहीतरी आज एवढं मोठी घटना म्हणजे त्या कुटुंबातला एक मुलगा, तरुण मुलगा म्हणजे लहान मुलगा गेलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर फार मोठं दुःख आहे. तर त्याच्यावर त्यांना एक त्याच्यामधून आर्थिक मदत त्यांनी महानगरपालिकेने त्यांना करावी आणि
हे असं परत घडून याच्याकरता अधिकारी वर्गांवरती हे गुन्हा दाखल झाला पाहिजे, हा म्हणजे मृत्यूस कारणीभूत म्हणून. भैया, जर का आपण पाहिलं तर ह्या मुलाचे वडील 2 वर्षापूर्वी वारले होते. ह्या माऊलीला हा एकुलता एक मुलगा होता, आयुष. 2.5 वर्षाचा आयुष केल्यामुळे तिला आता कोणाच्या जीवावरती आणि कोणासाठी जागायचं असा मोठा प्रश्न पडलेला आहे. काल तिने ATV न्यूजशी बोलताना अतिशय आक्रोश केला होता की मी जिवंत तरी का राहू, मी कोणासाठी जिवंत राहू, हा तिचा मोठा प्रश्न होता. आणि आज महानगरपालिका सांगते की आम्ही 1 लाख रुपयाची मदत करू, ठेकेदाराकडून 1 लाख रुपयाची मदत करू. 2 लाख रुपयामध्ये त्या चिमुरड्याचा जीव येऊ शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी आंदोलन केले, आपल्या पार्टीने त्या ठिकाणी आंदोलने केले, तरी प्रशासन जागा होत नाही. प्रशासन असं का वागत आहे असं आपल्याला वाटतं? अधिकारी एक अधिकाऱ्याला दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतात ना. मग आमची मागणी तीच आहे की ते कारवाई करावी आणि त्याच्यावरती आता एका अधिकाऱ्याला सस्पेंड करण्यात आले काल रात्रीच्या वेळेला. आर्थिक नुकसान झालं महानगरपालिकेत म्हणून काल रात्री अधिकाऱ्याला सस्पेंड केलं. कोणाला सस्पेंड केलं? अधिकारी मला अजून फार डिटेल नाही कळलं. काल रात्री 10-11 वाजता ऑर्डर झाली रात्री. फार डिटेल मला माहिती मिळू शकत नाही, पण कोणते अधिकारी कामगाराच्या बाबतीत हलगर्जीपणा केला आणि महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान केलं आहे असा काहीतरी विषय आहे, त्यामुळे त्याला सस्पेंड केलंय. आता एवढं मोठी घटना आता काल परत घडलेली आहे, त्यामुळे आता त्याच अपेक्षेने आम्ही वाट पाहतो की त्याच्यावरती आता त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला सस्पेंड करण्यात यावं. आणि त्याची वाट नाही केलं तर आम्ही त्यावर आंदोलन करू. भैया, एक गोष्ट मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो की ह्याच प्रभागामध्ये 6 महिन्यापूर्वी 8 ते 9 नागरिकांवरती मोकाट कुत्र्याने हल्ला केला होता. जर आपण पाहिलं तर सर्जेपुरातील लालटाकीचा जो परिसर आहे किंवा मंगलगेट हा परिसर जर का आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी कुत्र्यांची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये सर्वात जर का काही असेल, आपल्याला जर का यामध्ये काही बदल काढायचा असेल तर त्यामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी मच्छी मार्केट आहे, चिकन मार्केट आहे, त्याचबरोबर मटन मार्केट आहे. मंगळवारचा बाजार त्या ठिकाणी भरला जातो आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस मार्केट बंद होतं तर घाणीचं साम्राज्य पसरतं. या ठिकाणी जर का स्वच्छता 2 वेळेस जर का केली, या ठिकाणचा कचराची विल्हेवाट व्यवस्थित लावली तर अशा घटना होणार नाही. बरोबर. आता याच्यामध्ये तिथं स्वच्छता म्हणजे ज्यावेळेला खरं तर आता ते आमच्या पदाधिकारी जे आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी पत्र दिलं आमच्या मोर्चामध्ये दिलं साहेब इथे मंगळवार बाजार झाल्यानंतर मंगळवार ज्यावेळेस बाजार होतो तर बुधवार गुरुवार शुक्रवारपर्यंत ते साफसफाई होत नाही तिथं. बरोबर. तेव्हा आमची मागणी राहणार आहे की तिथं मंगळवार ज्यावेळेस बाजार उठला लगेच ते संध्याकाळच्या स्वच्छता नियोजन केलं पाहिजे. आज बाहेरच्या शहरांमध्ये आपण पाहतो मार्केट असं तिथं संध्याकाळच्या व्यवस्था मार्केट संपतं, रात्री संपतं, तर पहाटेपर्यंत सकाळ सूर्य उजेडायच्या अगोदर ते साफसफाई झालेली असते. म्हणजे आपल्याकडे तसं नियोजन आपलं काही काही भागाची बाजार असेल तर तसं पद्धतीने झालं पाहिजे अशी आपली मागणी तिथं आहे. धन्यवाद आमदार साहेब, आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. हा जो प्रश्न आहे हा अतिशय गंभीर बनत चाललेला आहे. जर का आपण पाहिलं तर आपण दहशतीच्या गोष्टी निवडणुकीमध्ये सुद्धा आल्या होत्या, परंतु दहशत नगरमध्ये फक्त कुत्र्यांची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण की आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आज नागरिक रस्त्यावरून जायला घाबरत आहे. रात्रीच्या वेळेस लवकर घरी आपला मुलगा, आपले पती कधी येतील याची वाट घरचे बघत असतात. त्याचं कारण आहे रस्त्यावरती भटकणारे मोकाट कुत्रे. आणि ह्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महानगरपालिकेने केला पाहिजे. ठेकेदार हा का नेमला जातो, ठेकेदार कशा पद्धतीने काम करतो यावर नियंत्रण प्रशासनाचं राहिलेलं नाही, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी नियंत्रण राहिलं नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. किती ठेकेदाराने कारवाई केली, किती कुत्र्यांवर कारवाई केली ह्याची आकडेवारी जरी वेगवेगळी येत असेल परंतु तेवढी कारवाई झाली का हा सुद्धा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पुढील बातम्या जाणून घेऊया माझे सहकारी राणी काशीलाल यांच्याकडून. त्याला अटक करण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. झालं 3 माणसं मेलेत. उद्या काय म्हणजे आमच्या घरातल्यांची कोणाची व्हायची वाट बघता काय